या दोघांबद्दल तुम्हाला जे वाटतं ते सांगा, आता बोला. तिची आणि माझी मैत्री 2-3 महिने झाले तेव्हा भेटली होती एकदा लिफ्टमध्ये येताना. आम्ही ह्याच बिल्डिंगमध्ये राहतो, हिच्या खालीच राहते मी. तर स्वभाव छान आहे. एकदा दोनदाच भेटले. आता फर्स्ट टाइम परत माझ्या घरी आल्या होत्या सकाळी मला बोलवायला. होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणे या घरी येऊन. पण छान आहे, स्वभाव छान आहे. बघितलं, आमच्यामुळे सगळ्यांची आता ओळख झाली. स्वभाव खूपच छान आहे त्यांचा आणि त्यांच्याकडे बघून वाटत नाही त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. काय सांगता हो. आमची पण नितीन भाऊ आणि माझी गेल्या 2-3 महिन्यापासूनच ओळख आहे. कारण त्यांच्या वाईफ आणि माझी वाईफ स्वाती एकाच ऑफिसमध्ये कार्यरत होत्या. आता कसं आहे, आम्ही पण इथे नवीनच आहोत, आम्ही इथले नाही आहोत प्रॉपर. असं आता भरपूर लोक भेटतात इकडे उलव्यात वगैरे, म्हणजे जिथे तिथे भरपूर लोक भेटतात. पण कसं होतं आहे की जे आपले ज्यांच्याशी मनं जुळत आहेत त्यांच्याशीच आपली मैत्री होऊ शकते. तसं एकमेव जोडपं आम्हाला हे मिळालं, तेव्हापासून आमची मैत्री जशीच्या तशी टिकून आहे आणि समोरही अशीच राहील. नक्की नक्की. चला, अशा तऱ्हेने सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, सदिच्छा दिल्या. आणि आता थोडीशी धावपळ तुम्हाला करायची आहे. एक रंग सांगतो, त्या रंगाच्या वस्तू घेऊन तिथे आणून ठेवायच्या. हां, वेळ 2 मिनिटाची. 5 वस्तू आणल्या की पहिलं बक्षीस, 7 वस्तू आणल्या की दुसरं बक्षीस आणि 10 वस्तू आणल्या की तिसरं बक्षीस. रंग आहे पिवळा. जा, घेऊन या. एका वेळेला एक आणा. एक ठेवा, लगेच दुसरं. लवकर, वेळ कमी आहे. 2 मिनिटाचीच वेळ आहे. 10 सेकंद झाली. 15. एका वेळेला एक. माफ आहे. 5. शर्ट आहे का? शर्ट साडी चादर किलो काय? एक मिनिट पूर्ण झालं. डाळीत ना डाळी. साडी आहे का? साडी आहे का? कपडे असतील. शर्ट आहे का? शर्ट. 1.5 मिनिट झालं. कपडे आहेत बॅग. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. एक गोष्ट सांगा. मुगाची डाळ 1, मुलतानी माती 2, तो मँगो ज्यूस 3, कॅप आहेत 2 बर्नीच्या, झाकण 1, 2, 3, 4 झालं. झाकण 5, मँगो 6, हे टॅप, नंतर 7, हे कॅप आहे ते एकच झालं. 7. ओके. हळद 8, माचीस बॉक्स 9, हे ड्रेस आहे 10, पेन्सिल 11, हा पेन्सिल आणि हा चॉपिंग आणि बोर्ड ओढणी 12. अभिनंदन. 3ही बक्षीस. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू पण तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून ही तिसरी म्हणजे चिंचपेटी सुद्धा झी मराठीकडून तुमच्यासाठी. नमस्कार. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. कशाबद्दल? कार्यक्रम आहे म्हणून. कुठलं बालपण तुमचं? माझं रायगड श्रीवर्धन. श्रीवर्धन मध्ये कुठे? श्रीवर्धन मध्ये आतमध्ये गाव मेघरी. फक्त जन्म झालाय तिकडे, पण राहायला मुंबईलाच आहोत. जन्म झाल्यावर इकडे आला? हो, मुंबईमध्येच आहोत. विचारतो हा, कुठे कुठे आलात ते. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी प्रॉपर मुंबईतच होता. तुमचं गाव? गाव नाही, पप्पा कधी घेऊन गेले नाही. आम्ही इकडेच मुंबई दादरला. म्हणजे बालपण सगळं दादरमध्ये. दादरला कुठे? फुल मार्केट. फुल मार्केट. काय करायचं आई बाबा? काय करायचं मला माहित नाही, पण एवढं माहित होतं पप्पा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करता. बरं, कसं गेलं बालपण तुमचं? छान गेलं. कुठे? ते वाशीला गेलं. शाळा कुठली? न्यू बॉम्बे हायस्कूल. कुठे? वाशीला. तुमची शाळा कुठली? माझी पण न्यू बॉम्बेच, वाशीचीच. आम्ही एकत्र शिकलोय दोघं पण. मी काय विचारलं का? मी मगाशी श्रीवर्धनला होतो की नाही? तिकडनं इकडे कधी आले नवी मुंबईत? ते मला माहित नाही, पण जन्म झाल्यानंतर इकडेच मुंबई. माझं म्हणजे लहानपण इकडेच गेले, मुंबईमध्येच. इथेच वाशीतच? वाशीतच. आई बाबा काय करतात? पप्पा पोलीस मध्येच आहेत. धमकी देताय मला? नाही. मग पप्पा पोलीस मध्ये? मी पण पोलीस मध्ये. अरे बापरे. चला निघा. आता मी बोलूच शकत नाही. धमकी देताय का? म्हणजे मला काय आता विचारायलाच नको तुम्हाला.
हो ना? नाही, मग पोलीसमध्ये जायचं असं शाळेत ठरवलं होतं? नाही असं काही नाही. कुठल्या पोलीस स्टेशनला? वाशी पोलीस स्टेशनला. तुम्ही काय करता? मला गाडी आहे ट्रॅव्हल्समध्ये. एकाच वर्गात होता दोघे? हो, एकाच वर्गात. एकाच बाकड्यावर बसायचे? नाही, वेगवेगळा वागला होता. कितवी पासून तुम्ही एका शाळेत होते? 3rd स्टँडर्ड पासून. 3री पासून? हो. कितवी पर्यंत हो? आम्ही 10वी पर्यंत एकाच शाळेत? एकाच वर्गात. इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. मग कसं काय? काय नाही, शाळेत पण 10वी पर्यंत केली. त्याच्यानंतर ह्यांनी त्यांचं जे कॉलेज आहे ते बाहेरून दिलं, कारण की घरी थोडी परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांनी कॉलेज असं केलं नाही. मी कॉलेजमध्ये होते, पण ह्यांनी बाहेरूनच त्यांचे कॉलेज केले. पण एकत्र होतो आम्ही. नाही पण एकत्र होता ठीक आहे, पण त्यावेळेला असं काही मनात नसेल ना? नाही नाही, तसं काही नव्हतं. नाही, तसं काही कितवीत आलं मनात? नंतर 12वी नंतरच. लागीर झालं जी अशी मुवमेंट कुठली तुमची? 5वी 6वी पासून असं वाटायला लागलं की संगती पाहिजे माझी. 5वीत वाटलं तुम्हाला? 5वी 6वी पासून वाटायला लागली की ही पाहिजे म्हणजे सोबत. ही म्हणजे नाही आली ना, शाळेत पण नाही आली तर बरं नाही वाटायचं की का नाही आली. हो, सतत तुमचं लक्ष असायचं. बाजूलाच असायची ना. ती आली नाही की तुम्हाला एकदम अस्वस्थ वाटायचं. तुम्हाला वाटायचं तेव्हा असं काय 5वीत? नाही, तसं एवढं असं अट्रॅक्शन असं नाही, पण फक्त एवढे आम्ही मैत्री चांगले होतो की म्हणजे आम्ही दोघंच कुठेही बसलो की आम्ही दोघंच बसायचो. कुठे जायचं तर आम्ही दोघं सोबत जायचो. म्हणजे बाकीचे इतर मित्रमैत्रिणी पण म्हणायचे तुम्ही दोघं म्हणजे काय आहे की तुम्ही फक्त तुम्हालाच पाहिजे, तुम्ही दोघंच पाहिजे का, आम्ही दुसरं कोण दिसतच नाही का तुम्हाला, असं होतं. म्हणजे ती एक बॉन्डिंग होती, दुसरं काही असं विशेष असं काही नाही. तेव्हा जर जास्त एखाद्या मैत्रिणी बरोबर बोललं नाही, तसं होऊनच नाही दिलं कधी. म्हणजे कुठल्या जास्त मैत्रिणीवर बोलूनच नाही दिलं. काय हो? आवाज पहिला आता कमी झाला ना, पहिला थोडा होता, आता कमी झाला. कोणाचा? माझा. लग्नानंतर असं होतं, आवाज कमी होतो? काय बघा ना, म्हणतं आता एकदम आवाज कमी झाला. तुम्ही काय केलं काय असं? काही नाही, त्यांचा आवाजच एकदम कमी झाला. पण मला सांगा, तुम्हाला त्यानंतर 5वी हे मनात होतं, पण तुम्ही एकमेकांकडे व्यक्त कधी केलं? हे 10वीच्या नंतर. 10वीच्या नंतर? मग आमचे सासूंचे हे प्रिंटिंग प्रेस होती, तर मी तिकडेच कामाला लागलो. मग अच्छा, सासूबाईंच्याच प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला लागले. पण तेव्हा सासूबाईंना काय माहित नव्हतं? माहित नव्हतं. ऍक्च्युली आमची प्रिंटिंग प्रेस होती ना, आम्हाला पाहिजेलच होतं कोणतरी, तर मीच मम्मीला सांगितलं होतं की आता तसं पण 10वी झाली तर करू शकतो तो काम इकडे. तर मम्मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला मुलगा हवा. आणि ते मम्मी पण त्यांना लहानपासून बघतात आहे, लहानपासून आम्ही मित्र असल्यामुळे तेही चांगले ओळखतात त्यांना, म्हणून ते आमच्या प्रेसमध्ये कामाला लागले होते. व्हेरी गुड, छान छान. पण तुमच्या घरी डाऊट नाही आला कधी? आलेला ना, मम्मीला सांगितलं मी. मम्मीने बोललं की बाहेरचा रस्ता डायरेक्ट. कधी थांबायचं नाही. कधी सांगितलं तुम्ही? सांगितलं की मला लग्न करायचं आहे हिच्या संगती. मला लग्न करायचं तर डायरेक्ट घराच्या बाहेर निघायचं. असं वहिनी, असं आई बोलली? पण मम्मीला आवडत होती. पण मम्मी बोलत होती की यायचं नाही मला. त्यानंतर मम्मीने स्वतःनेच बोललं चला ठीक आहे, नंतर बघूया काय काय करून देऊ. नाही, पण मला सांगा, तुमच्या दोघांच्या बाबतीत अशी कुठला क्षण आहे की जेव्हा तुम्हाला नंतर भविष्यात वाटलं की हीच आपली लाईफ पार्टनर, साक्षीदार, म्हणजे ज्याला लागीर झालं जी असा मुमेंट असतो ना, की लागीर झालं, की त्या वेळेला वाटलं की हाच आपला पार्टनर किंवा हीच आपली पार्टनर, असं कधी? असं म्हणजे 12वी जेव्हा झाली ना, तेव्हा म्हणजे आम्ही दोघं एकत्रच असायचो. म्हणजे प्रेसमध्ये असताना सुद्धा एकत्र असायचो. पण नंतर काही दिवसांनी जेव्हा थोडी समज यावी लागते ना, तर म्हणून नाही, दुसरं कुणी आपल्याला नकोच, आपण दोघंच, दुसरं कुणी नको आपल्याला. लग्नही करणार तुम्ही तुझ्याशीच करणार, असं तुम्ही बोललात डायरेक्ट? मग तेव्हा काय झालं? प्रिंटिंग प्रेसचा स्पीड वाढला का? मग नाही, त्यानंतर तिने माहीत पडलं. त्यानंतर मला बोललं की आता लाव, आता राहायचं नाही इकडे प्रिंटिंग प्रेसमध्ये. कारण घरी कळल्यावर असं मला माहीत पडलं. ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेला फक्त आमची नजरभेट वगैरे असं काही नव्हतं. एक फ्रेंडशिप म्हणून दोघं जणी जायचो वगैरे, मग बसने वगैरे, म्हणजे बसने, कारण त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं की तू एकटी संध्याकाळपर्यंत थांबते. तर हा कोणाच्या मैत्रिणीने सांगितलं? ह्यांच्या मैत्रिणीने. म्हणजे हा ह्यांचा प्लॅन होता.